नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष सराव वर्गात तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणातील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत, जे तुमच्या आगामी परीक्षांसाठी खूप मोलाचे ठरतील. चला तर मग सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न पहा. प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? पर्याय आहेत: 1. गोवा, 2. गुजरात, 3. दमण आणि दीव, 4. दादरा आणि नगर हवेली. याचं बरोबर उत्तर आहे गुजरात, कारण गुजरातसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. आता आपण मुंबई उच्च न्यायालयाबद्दल अतिरिक्त माहिती घेऊया. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 14 ऑगस्ट 1862 रोजी झाली. याचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दमण दीव आणि दादरा नगर हवेली इथपर्यंत पसरलेलं आहे. याची मुख्य खंडपीठे छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी येथे आहेत. सध्या येथे एकूण 94 न्यायाधीश असून मुख्य न्यायाधीश न्यायश्री चंद्रशेखर हे आहेत. महत्त्वाचे टॉपिक आहे मित्रांनो. या टॉपिकवर नेहमी प्रश्न विचारला जातो, त्याकरिता हा टॉपिक तुम्ही नोट्समध्ये लिहून घ्या. पुढील प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न. 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? पर्याय दिले आहेत: 1. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, 2. डॉक्टर सी.व्ही. रमण, 3. चक्रवर्ती राजगोपालचारी, 4. वरीलपैकी सर्व. याचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. लक्षात ठेवा, 1954ला जेव्हा या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवात झाली, तेव्हा या तिन्ही दिग्गज व्यक्तींना एकाच वेळी सन्मानित करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न आहे. पुढचा प्रश्न राज्यघटनेवर आधारित आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पर्याय दिलेत: 1. राष्ट्रपती, 2. उपराष्ट्रपती, 3. कॅग आणि 4. पंतप्रधान. उत्तर आहे उपराष्ट्रपती. राज्यघटनेच्या कलम 64 नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे, ज्याचा कार्यकाळ कधीही संपत नाही, पण सदस्यांचा कार्यकाळ मात्र 6 वर्षे असतो. एकूण 250 सदस्य असतात, त्यापैकी 12 जणांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न. आता चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा पुरस्कार ऑस्कर. ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? पर्याय आहेत: 1. 19 मे 1978, 2. 16 मे 1929, 3. 21 मे 1945 आणि 4. 23 मे 1967. योग्य उत्तर आहे 2. 16 मे 1929. हा जगातील सर्वात मानाचा चित्रपटविषयक पुरस्कार मानला जातो. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे. आता आपण इतिहासाकडे वळूया. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत: 1804, 1784, 1823 की 1796. उत्तर आहे 1784. याची स्थापना 15 जानेवारी 1784 रोजी विल्यम जोन्स यांनी कोलकात्याच्या फोर्ट विल्यम येथे केली होती. याचा मुख्य उद्देश प्राचीन काळातील इतिहास आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास करणे हा होता. पुढचा प्रश्न. आता आपण भारताची आर्थिक राजधानीबद्दल माहिती घेऊया. हा तर अगदी सोप्पा पण नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणजे फायनान्शियल कॅपिटल म्हणतात? पर्याय आहेत: नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि कोलकाता. नक्कीच याचं उत्तर मुंबई हे आहे. पुढचा प्रश्न आहे विज्ञानाचा प्रश्न. जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजेच मॅमल कोणता? पर्याय आहेत: मानव, हत्ती, देवमासा की यापैकी नाही. उत्तर आहे देवमासा म्हणजे ब्लू व्हेल. आकाराने हत्ती मोठा असला तरी पाण्यात राहणारा देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी ठरतो. पुढचा प्रश्न. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? पर्याय आहेत: 1864, 1857, 1889 की 1875. उत्तर आहे 1875. अचूक तारीख सांगायची झाली तर 10 एप्रिल 1875. मुंबईमध्ये ही स्थापना झाली आणि याचा उद्देश शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणणे हा होता. पुढचा प्रश्न भूगोलाचा. जिम कार्बेट राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत: आसाम, मेघालय, हिमाचल प्रदेश की उत्तराखंड. याचं उत्तर आहे उत्तराखंड. हे अभयारण्य विशेषतः वाघांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? पर्याय आहेत: सूर्य, गुरु, चंद्र आणि मंगळ.
अगदी बरोबर. उत्तर आहे चंद्र. पुढचा प्रश्न. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक. बँकिंग क्षेत्राबद्दल माहिती घेऊया. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? पर्याय आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया की कॅनरा बँक. उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI. रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक आहे, पण व्यावसायिकदृष्ट्या पाहता स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी आहे. पुढचा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेवर. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहेत वॉशिंग्टन, जिनिव्हा, न्यूयॉर्क आणि लंडन. याचं उत्तर आहे जिनिव्हा म्हणजे स्वित्झर्लंड. आरोग्यविषयक जागतिक धोरणे येथूनच ठरवली जातात. आता आपण पाहूया मराठी व्याकरण संधी. चला आता मराठी व्याकरणाचे काही प्रश्न पाहूया. पुनस प्लस स्थापन हा शब्द कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? पर्याय नीट वाचा. पुनर्स्थापना, पुनःस्थापना, पुनर्स्थापना की पुनर्स्थापना. याचे योग्य उत्तर आहे पुनःस्थापना. हा विसर्ग संधीचा एक प्रकार आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? पर्याय आहेत सुधारक, दर्पण, प्रभाकर की लोकहितवादी. उत्तर आहे दर्पण. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी हे वृत्तपत्र सुरू केले. म्हणूनच त्यांना आपण मराठी वृत्तपत्राचे जनक मानतो. आजच्या सत्राचा शेवटचा प्रश्न. ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय आहेत ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त की स्वरादी. उत्तर आहे दीर्घ. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात, जसे की ई, उ आणि आ. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या प्रश्नांची उजळणी केली. हे सर्व प्रश्न पुन्हा एकदा नीट वाचा. तुम्हाला यापैकी कोणत्या विषयावर, उदाहरणार्थ इतिहास किंवा भूगोल, यावर अधिक सविस्तर माहिती हवी आहे का? मला नक्की सांगा.